मी एक पत्रकार आहे. कुठल्याही राज्यात जेव्हा निवडणुका असतात तेव्हा मी तिथे जातो. त्यावेळी दिल्लीमध्ये निवडणुका होणार होत्या. मी 5 दिवसांकरता दिल्लीला गेलो होतो. दिल्लीच्या जहांगीरपुरा गल्लीमध्ये माझा रिजवान नावाचा मित्र राहत होता. मी विचार केला दिल्लीला मी आलोच आहे तर रिजवानला एकदा भेटेन. कॉलेजमध्ये असताना आमची चांगली मैत्री होती. घरी परतताना आधी एके दिवशी मी फ्री झाल्यावर रात्री 8 वाजता न्यू लाईट कॉलनी बसस्टॉपवर जहांगीरपुराला जाणाऱ्या बसची वाट बघत होतो. त्या रात्री वातावरण बिघडलेलं होतं. काळे ढग जमा झाले होते. थोड्याच वेळात पाऊस पडायला लागला. बसस्टॉपवर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. टाइमपास करायला मी माझ्या बॅगेतून पुस्तक काढून वाचू लागलो. पण अचानक बसस्टॉपवर चालू असणारा लाईट बंद पडला. ओहो, आता या लाईटला काय झालं? पाऊसही खूप वाढला होता. एक पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली बाई चालत येताना मला दिसली. तिने तिचा चेहरा पूर्णपणे साडीने झाकून घेतला होता. ती बस स्टॉपवर येऊन थांबली आणि माझ्या बाजूला येऊन बसली. मला जरा विचित्रच वाटलं. इतक्या पावसात चालत येऊनही त्या बाईचे कपडे अजिबात ओले नव्हते. मी तिथून उठलो आणि पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिलो. इतक्या थंड वातावरणातही मला घाम आला कारण ती बाई माझ्या बरोबर मागे येऊन उभी राहिली. माझी मागे बघायची हिंमतच होत नव्हती. माझा श्वासच जणू अडकला होता. मी हळूच मागे वळून पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. ती बाई निघून गेली म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला. पण मला खूप गोंधळल्यासारखं वाटलं की ती बाई अचानक गायब कशी काय होऊ शकते. तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन येतो. हॅलो रिजवान, मी बसस्टॉपवर बसची वाट बघतोय. तुला भेटल्याशिवाय नाही जाणार. मित्राशी सगळं बोलता बोलता विसरूनच गेलो होतो की माझ्याबरोबर काय काय घडलं होतं. मी फोन ठेवला आणि खाली सीटवर बसलो. म्हणजे कुणाच्यावर बसल्यासारखी जाणीव झाली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन उठून उभा राहिलो आणि मागे सीटवर तीच पांढऱ्या साडीतली बाई बसली होती जी काही वेळापूर्वी मला दिसली होती. मला माफ करा. जोरात वाऱ्याचा झोत आला आणि त्या बाईच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला झाला. एवढा भयानक चेहरा मी कधीच पाहिला नव्हता. तेवढ्यात कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. भाऊ, मला पहाडगंजला जायचंय. मला बस इथून मिळेल का? नाही, मला माहीत नाही. तो माणूस तिथून निघून गेला. मी वळून मागे सीटकडे पाहिलं तर ती बाई तिथे नव्हती. आता भीतीने माझी गाळण उडाली. तो माणूस जो मला रस्ता विचारत होता तो काही वेळ इथे थांबला असता तर बरं झालं असतं. मी बस स्टॉपवर एकटाच उरलो होतो. एक बस येताना दिसली पण दुर्दैवाने ती बस जहांगीरपुरी जाणारी नव्हती. मी विचार केला की वातावरण चांगलं नाही तर मी हॉटेलमध्ये परत जावं. पण मी रिजवानला भेटायचं वचन दिलं होतं. मी ठरवलं की सीटवर नाही बसायचं. मी बस स्टॉपवरच इकडून तिकडे फिरायला लागलो. दूरवर एका बिल्डिंगचे लाईट चालू होते. त्याचाच प्रकाश बस स्टॉपवर पडत होता. पण ती लाईट सुद्धा बंद झाली. बस स्टॉपवर आता खूप अंधार होता. मला बस स्टॉपवर येऊन जेमतेम 20 मिनिटे झाली होती. पण एक एक मिनिटं एक एक तासासारखा वाटत होता. कधी एखादी बाईक किंवा कार जाताना दिसायची तेव्हाच बस स्टॉपवर उजेड पडायचा. पण मग बराच वेळ कुठलीच गाडी रस्त्यावरून गेली नाही. अंधारात मला एक आवाज ऐकू यायला लागला. कोण आहे? मी माझ्या मोबाईलचा लाईट लावला तर बस स्टॉपवरून एक भूत उलटी लटकत होती. मी प्रचंड घाबरून तिकडून पळत सुटलो. पण अंधारात कुणाला तरी धडकून खाली पडलो. समोर पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली बाई उभी होती. तू कोण आहेस? माझ्याकडून तुला काय हवंय? मी तुझं काय वाकडं केलंय? मागच्या वर्षी ह्याच दिवशी मी बस स्टॉपवर बस याची वाट बघत होते. वातावरण असंच बिघडलं होतं आणि मी बस स्टॉपवर एकटीच अडकले. बराच वेळ बस आली नाही म्हणून मी एका कारकडे लिफ्ट मागितली. कारमध्ये 3 मुलं बसली होती. कारमध्ये बसताच मला जाणवलं की मी कारमध्ये बसून चूक केली. 3घंही दारू प्यायलेले होते. त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. मी नखांनी त्यांचे चेहरे ओरबाडले. रागाच्या भरात त्या 3घांनी मला चालत्या कारमधून बाहेर ढकललं. मी ट्रकच्या खाली सापडले. माझा इतका वाईट ॲक्सिडेंट झाला की माझा चेहराही ओळखू येत नव्हता. तुझ्याबरोबर जे काही झालं ते ऐकून मला खूप वाईट वाटतंय. पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो? तू एक पत्रकार आहेस. माझी कहाणी तू जगाला सांग. म्हणजे शहरातल्या बाकी मुली या नराधमांपासून सावध राहतील. एवढं बोलून ती बाई गायब झाली. दिल्लीवरून मी घरी परतल्यावर
मी बरेच दिवस विचार करत होतो की मी तिची कहाणी कुठल्या पेपरात छापून आणू, कारण वर्तमानपत्राचे एडिटर अशा भूताखिताच्या गोष्टी पेपरात छापून आणत नसते. त्या घटनेला आज 5 वर्ष झाली. मी त्या बाईची कथा अजून लिहून कुठेही दिली नव्हती. एका रेडिओच्या कार्यक्रमात मी ती ऐकवली. काही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, काहींनी नाही ठेवला. अशा किती आत्मा या जगात न्याय मिळवण्यासाठी भटकत असतील माहीत नाही. त्या घटनेनंतर मी दिल्लीच्या त्या बसस्टॉपवर कधीच गेलो नाही. मी एक पत्रकार आहे. कुठल्याही राज्यात जेव्हा निवडणुका असतात तेव्हा मी तिथे जातो. त्यावेळी दिल्लीमध्ये निवडणुका होणार होत्या. मी 5 दिवसांकरता दिल्लीला गेलो होतो. दिल्लीच्या जहांगीरपुरा गल्लीमध्ये माझा रिजवान नावाचा मित्र राहत होता. मी विचार केला, दिल्लीला मी आलोच आहे तर रिजवानला एकदा भेटेन. कॉलेजमध्ये असताना आमची चांगली मैत्री होती. घरी परतताना आधी एके दिवशी मी फ्री झाल्यावर रात्री 8 वाजता न्यू लाईट कॉलनी बसस्टॉपवर जहांगीरपुराला जाणाऱ्या बसची वाट बघत होतो. त्या रात्री वातावरण बिघडलेलं होतं. काळे ढग जमा झाले होते. थोड्याच वेळात पाऊस पडायला लागला. बसस्टॉपवर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. टाइमपास करायला मी माझ्या बॅगेतून पुस्तक काढून वाचू लागलो. पण अचानक बसस्टॉपवर चालू असणारा लाईट बंद पडला. ओहो, आता या लाईटला काय झालं? पाऊसही खूप वाढला होता. एक पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली बाई चालत येताना मला दिसली. तिने तिचा चेहरा पूर्णपणे साडीने झाकून घेतला होता. ती बस स्टॉपवर येऊन थांबली आणि माझ्या बाजूला येऊन बसली. मला जरा विचित्रच वाटलं. इतक्या पावसात चालत येऊनही त्या बाईचे कपडे अजिबात ओले नव्हते. मी तिथून उठलो आणि पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिलो. इतक्या थंड वातावरणातही मला घाम आला, कारण ती बाई माझ्या बरोबर मागे येऊन उभी राहिली. माझी मागे बघायची हिंमतच होत नव्हती. माझा श्वासच जणू अडकला होता. मी हळूच मागे वळून पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. ती बाई निघून गेली म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला. पण मला खूप गोंधळल्यासारखं वाटलं की ती बाई अचानक गायब कशी काय होऊ शकते. तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन येतो. हॅलो रिजवान, मी बसस्टॉपवर बसची वाट बघतोय. तुला भेटल्याशिवाय नाही जाणार. मित्राशी सगळं बोलता बोलता विसरूनच गेलो होतो की माझ्याबरोबर काय काय घडलं होतं. मी फोन ठेवला आणि खाली सीटवर बसलो. म्हणजे कुणाच्यावर बसल्यासारखी जाणीव झाली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन उठून उभा राहिलो आणि मागे सीटवर तीच पांढऱ्या साडीतली बाई बसली होती जी काही वेळापूर्वी मला दिसली होती. मला माफ करा. जोरात वाऱ्याचा झोत आला आणि त्या बाईच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला झाला. एवढा भयानक चेहरा मी कधीच पाहिला नव्हता. तेवढ्यात कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. भाऊ, मला पहाडगंजला जायचंय. मला बस इथून मिळेल का? नाही, मला माहीत नाही. तो माणूस तिथून निघून गेला. मी वळून मागे सीटकडे पाहिलं तर ती बाई तिथे नव्हती. आता भीतीने माझी गाळण उडाली. तो माणूस जो मला रस्ता विचारत होता तो काही वेळ इथे थांबला असता तर बरं झालं असतं. मी बस स्टॉपवर एकटाच उरलो होतो. एक बस येताना दिसली, पण दुर्दैवाने ती बस जहांगीरपुरी जाणारी नव्हती. मी विचार केला की वातावरण चांगलं नाही तर मी हॉटेलमध्ये परत जावं. पण मी रिजवानला भेटायचं वचन दिलं होतं. मी ठरवलं की सीटवर नाही बसायचं. मी बस स्टॉपवरच इकडून तिकडे फिरायला लागलो. दूरवर एका बिल्डिंगचे लाईट चालू होते. त्याचाच प्रकाश बस स्टॉपवर पडत होता. पण ती लाईट सुद्धा बंद झाली. बस स्टॉपवर आता खूप अंधार होता. मला बस स्टॉपवर येऊन जेमतेम 20 मिनिटे झाली होती. पण एक मिनिटं एक तासासारखा वाटत होता. कधी एखादी बाईक किंवा कार जाताना दिसायची तेव्हाच बस स्टॉपवर उजेड पडायचा. पण मग बराच वेळ कुठलीच गाडी रस्त्यावरून गेली नाही. अंधारात मला एक आवाज ऐकू यायला लागला. कोण आहे? मी माझ्या मोबाईलचा लाईट लावला तर बस स्टॉपवरून एक भूत उलटी लटकत होती. मी प्रचंड घाबरून तिकडून पळत सुटलो. पण अंधारात कुणाला तरी धडकून खाली पडलो. समोर पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली बाई उभी होती. तू कोण आहेस? माझ्याकडून तुला काय हवंय? मी तुझं काय वाकडं केलंय? मागच्या वर्षी ह्याच दिवशी मी बस स्टॉपवर बस याची वाट बघत होते. वातावरण असंच बिघडलं होतं आणि मी बस स्टॉपवर एकटीच अडकले. बराच वेळ बस आली नाही म्हणून मी एका कारकडे लिफ्ट मागितली. कारमध्ये 3 मुलं बसली होती. कारमध्ये बसताच मला जाणवलं की मी कारमध्ये बसून चूक केली. 3घंही दारू प्यायलेले होते. त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. मी नखांनी त्यांचे चेहरे ओरबाडले. रागाच्या भरात त्या 3घांनी मला चालत्या कारमधून बाहेर ढकललं. मी ट्रकच्या खाली सापडले.
माझा इतका वाईट ऍक्सिडेंट झाला की माझा चेहराही ओळखू येत नव्हता. तुझ्याबरोबर जे काही झालं ते ऐकून मला खूप वाईट वाटतंय, पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो? तू एक पत्रकार आहेस. माझी कहाणी तू जगाला सांग, म्हणजे शहरातल्या बाकी मुली या नराधमांपासून सावध राहतील. एवढं बोलून ती बाई गायब झाली. दिल्लीवरून मी घरी परतल्यावर मी बरेच दिवस विचार करत होतो की मी तिची कहाणी कुठल्या पेपरात छापून आणू, कारण वर्तमानपत्राचे एडिटर अशा भूताखिताच्या गोष्टी पेपरात छापून आणत नसते. त्या घटनेला आज 5 वर्ष झाली. मी त्या बाईची कथा अजून लिहून कुठेही दिली नव्हती. एका रेडिओच्या कार्यक्रमात मी ती ऐकवली. काही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, काहींनी नाही ठेवला. अशा किती आत्मा या जगात न्याय मिळवण्यासाठी भटकत असतील माहीत नाही. त्या घटनेनंतर मी दिल्लीच्या त्या बसस्टॉपवर कधीच गेलो नाही.